सगळीच कामं सरकारनं करायची नसतात, काही गावानं करायची असतात. सगळ्या गोष्टी सरकारवर काय अवलंबून राहायचं? सरकार आहे आपणच निवडून द्यायचं. बरं आपण निवडून द्यायचं तर आपण पैसे घेतो तेव्हा त्यांची बटणं दाबितो. त्यांनी काला कामं करायची? सी एज्युकेटेड लोक, तरुण मंडळी, पुढारी लोक, पुढारी लोक नीट ऐका. या वर्षाचं सरासरी मतदान किती आहे? आता मागच्या 15 60%. किती? 60 सरासरी टोटल महाराष्ट्राचं. एवढे वाईट दिवस आलेत. मतदान व्हायला पाहिजे 80-85. एखादं गाव आहे का तिथं 80-85 झालं, नाही तर सरासरीत मतदान किती आहे? 60% मतदानावर सरकार निवडताच येत नाही. कसं काय येईल? 60 मध्ये 30% त्यांचेच आहेत. म्हणजे डेऱ्या त्यांच्या आहे, शाळा त्यांच्या आहे, पतसंस्था त्यांच्या आहे, बचत गट त्यांच्या आहे, बँका त्यांच्या आहे. 30 गेले, राहिली किती? 30. 15 त्यांनी पोषेलच 3 महिने. किती राहिले? 15. 10 चपटीवारी हिंडत येतात. मग 5%च मतदान झालं. आणि मतदान कमी का व्हायला लागलं तर ह्या समाजाला, या वरच्या मंडळीनं 100-50 घ्यायची सवय लावली महाराज. सगळ्यात मोठा तोटा तो झाला. आज शहाण्या माणसांना पैसा मिळावा याची अपेक्षा तयार झाली. काय मध्ये तुमचं? पाटील लोक पैसे घेतात मतदानाचे. पाटील देशमुख नाही काय पाहता? मी आपण फुगीर मतदार आहे. मी कधी बी पहिल्यांदा मतदान करीत असतो महाराज. सकाळी उठल्याबरोबर 7:30ला जाणार, पहिलं मतदान पायी जाणार. कोणाच्या गाडीवर जायचं नाही, कोणाला रामराम घालायचं नाही, बटन दाबून यायचं, कोणाच्या गाडीवर यायचं नाही, कोणाचा रुपया घ्यायचा नाही, कोणाला रामराम घालायचं नाही, कोणाचा चहा सुद्धा प्यायचं नाही, कोणाखाली कांड व्हायचं नाही. 5 वर्ष कोणालाही खासकवायला मोकळा. आता तुम्हाला बोलता का म्हणून येत नाही, तुम्ही कांडे होईल मंडळी. अजून 5-10 वर्षाने इतके वाईट दिवस येणार आहे या गोष्टीवर. आत्ता शिकतं पैशाची सुरुवात झाली, सरलाट. अजून 2-4 वर्ष, 1-2-3 निवडणुका झाल्या ना महाराज, इतकं समाजाचं चित्र वाईट होईल का प्रचारच करायचा नाही. घरी पैसे नेऊन द्या, बटन दाबून घ्या. इतके वाईट दिवस येतील महाराज. आणि आताही जवळजवळ 80% लोक पैशाची अपेक्षा करतात. आणि मतदान कमी होतं त्याला हे कारण आहे, पैसे मिळाले नाही का तो तिकडं जात. बरं, ज्याच्या का वाटाय दिले तो त्या दिवशी गावातच येत नाही. घोटाळा झालाय. जरा जाणकार तरुण मंडळी ध्यानात ठेवा. राष्ट्र जसं टिकवायचं आहे तशी लोकशाही टिकवायची आहे. आणि लोकशाही टिकवायची असेल तर प्रत्येक नागरिक जागरूक असावा. आज आपल्याला सीमेवर जसं लढायला युद्ध सीमेवर कोणीतरी आहे म्हणून राष्ट्र सुरक्षित आहे, तसं तुम्ही लोकशाहीचे घटक आहात. नागरिकांना जागरूक राहिलं पाहिजे. सगळी कामं सरकारनं नाही करायची. गावातली हागणदारी मुक्त सरकारनं नाही करायची, ती गावानं झक मारली पाहिजे. कायची हागणदारी काच काय, जे झालंय तेच राहिले. कुठं काय झालंय? गावात घुसलं, बाई उभीच तांब्या घेऊ, गाडी आली का उठली बाई. ग्रामपंचायत आपले सरसे स्वागत करीत आहे. गाडी गेली का बसली बाई, आपला प्रवास सुखाचा. संपली माणसं महाराज. माणसं स्वार्थी झाली. एक सगळ्या तरुण पोरांचं कौतुक करावं. गायकवाद कोणी जन्मंडप आले सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि कीर्तनाला सुरुवात करण्याबरी 5-6 गोष्टी मंदिराकडे मारुतरायाकडे मागायच्या आणि अभंगाला सुरुवात करायची. ए देवा शेतकरी वर्ग सुखी हो दे. 2 हिंदू धर्माचा दैवत गाय वाचू दे. हिंदू धर्म टिकू दे. वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे. आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे. एवढी ईश्वरचरणी प्रार्थना आणि अभंगाला सुरुवात. देवाला सांगा, देवा हे देवा आम्ही 21 वर्ष सत्ता केलाय देवा. काय ए देवा, शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे. शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे. काळी आईची तहान बघू दे. शेतीत मोती पिकू दे आणि झोपडीत हसू येऊ दे. झोपडीत हसू येऊ दे. त्यासाठी मागणी पर अभंग. देवाकडे मागायचं आहे पण काही मागायचं नाही. मुद्द्याला सुरुवात. सरळ बसे बऱ्या. महिला मंडळ, पहिला प्रश्न तुम्हाला. महिला मंडळ, तुम्हाला देवी प्रसन्न झाली होणार नाही पण झाली. आणि देवी तुमच्याशी बोलायला लागली. बोला आता.
बोल भक्तीनबाई बोल. आता मी नाही बोलत बरं का तुमच्याशी, देवी बोलते आता. आणि ऐका आता महिला मंडळ सगळ्या, बोल भक्तीनबाई बोल, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. बोला महिला मंडळ पटकन. तुम्हाला स्वर्गाला जायचं, नरकाला जायचं का वैकुंठाला जायचं? पटकन बोला, मी नेऊन घालणार. कुठं जायचं? ए बरे, कुठं जायचं? आजारी तुला? अरे सांगा ना कुठं जायचं? स्वर्गाला जायचं? अरे जायचं का? स्वर्गाला जायचं ना? मग ऐका पुरी सगळ्या महिला मंडळ, बाकीचे 3 प्रश्न यांना विचारणार आहे. पहिला तुम्हाला आहे, तुम्हाला स्वर्गाला जायचं का? अरे स्वर्गाला जायला पुण्य करावं लागतं. नुसतं पुण्य नाही चालत. 9वा अध्याय, पापात्मक पापा नरका जायचे, परिपाविजे शुद्ध पुण्य. त्याला शुद्ध पुण्य लागतं. पुण्य संपल्यावर परत खाली यावं लागतं. पुण्य करून स्वर्गाला जायचं, संपल्यावर खाली यायचं. जायचंच का आला? स्वर्गाला तुम्ही जाऊ शकत नाही. बोला पुढं. तुम्हाला वैकुंठाला जायचं का? वैकुंठाला जावया तपाचे सायास करणे लागे जेव्हा नाश भाऊ. आणि तपाचे 3 प्रकारे, कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप आपल्याच्यानं होत नाही, म्हणून आपण वैकुंठाला जाऊ शकत नाही. तुम्हाला नरकाला जायचं का? नरकाला जायला पाप करावं लागतं. नरका जाणे तरी पापी आचरावी, कथा न करावी विठोबाची. तुम्ही पाप करीत नाही, त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही. फायनल सांगू, स्वर्गाला जाऊ नका, नरकाला जाऊ नका, वैकुंठाला जाऊ नका, घरात नीट राहा. प्रश्न संपला. आता पुरुष मंडळीला देव प्रसन्न झाला. बोल भक्ता बोल. भक्ता 9,000चा बोकड कापला तुम्हाला, आणि मला फक्त नख्या वाहिल्या रे नालायका, नख्या वाहिल्या. मला मुंडी चालत नव्हती का? आणि नख्या तो का वाहिल्या? त्या शिजत नव्हत्या रे बालका. अरे बालका, नख्या जर शिजल्या असत्या तर तो मला वासाव ठुला असता. बोल भक्ता बोल. अय भक्ता, तू 10 दिवस गणपती बसवला, 20 वेळा आरती केली, आणि शेवटच्या दिवशी तू पेला मला बुडावला. अरे भक्ता, था मला शांताबाई लावली रे. मी तुझं वाटोळच करणार. आणि बोला आता पटकन पुरुष मंडळी, तुम्हाला मोक्ष पाहिजे, मुक्ती पाहिजे का सिद्धी पाहिजे? पटकन बोला. मोक्ष ना? ऐका, मी देणार ते. आपल्याकडे पुराव्याची आहे काय नाही. मोक्ष ऐका बरं का. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची प्राप्ती, परमानंदाची प्राप्ती म्हणजे मोक्ष. आणि मोक्ष सुखा हनु लाता. मोक्ष आपल्याला नको. मग तुम्हाला दिली मुक्ती. मुक्ती जर दिली तर पुन्हा नरदेहाला यायचं नाही, आणि पुन्हा जर न्यायाला द्यायला यायचं नाही तर भजन करण्याचा अधिकार माणसाला मिळणारच नाही. म्हणून न लगे मुक्ती. मग तुम्हाला दिली सिद्धी. हात लावीन तिथं सोना. पप्पेच्या आईलाच हात लावला. सोनं सोनं. पुरावा सिद्धी लावी पिसे, तया कोण पुसे. मग ऐका आता, तुम्हाला मुक्ती नको, मोक्ष नको. मोक्ष नको, मुक्ती नको, सिद्धी नको, स्वर्ग नको, नरक नको, वैकुंठ नको. ज्ञानोबा राहायला विचारायचं राहिलं काय भानगडे? ज्ञानोबा राहायचं तर एकच स्पष्ट माझं म्हणणं आहे. ज्ञानोबा राहायचं डायरेक्ट म्हणतात माझ्या मनीची आवडी. आणि पंढरपुरा मग गाडी नको, मला काहीच नको. काय लागतं? गाडी, बंगला, पप्प्या, गुड्डी, बंटी, स्वीटी, फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, बर्नर, शेगडी, हिटर, फिटर, एअर, वापे, चिंगड्या, कांदे, गोंड्या, बकरा, अंडे, लाटणं, पलपट, फुकणी, उशी, तवा, संडा, बाथरूम, किचन, ओटा, बेडशीट, दिवाण, चमचा, वरगळ, उशी, गादी, तक्क्या, नळ्या, नळ्या, खांड, खोंड, बोंबलं, सुटा, अंड, टारफलं, गुजीरवाण्या, घरात काठवर ते कुणाला शिटा, वहिनी साहेब दी धक्का, धोबी बचाल, परताला परत गोष्ट होती, डोंगरोडी तुकाना, शिक्षणाचा आयगो, झेंडा, मानेमिस खान, राजनीती, दबंग वाटे, शिंगम, बॉडीगार्ड, झाका, चिकणीची मिली, दुनियादारी, लई भारी माझे मंत्र झाला. तर माझी सटकली पबेदे पबेदे पारोडा, ही पोरगी तुपातली शिट्टी वाटली, गाडी सुटली पदर गेल्यावर शांताबाई शांताराम चिमणी उडाली वर आला बाबराव बाहुबली झिंगाट. सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय बाई? वाड्यावर या, मला आमदार झाल्यासारखं वाटतं. तुम्हाला नाही सुधारायचं काय? एवढं पाठ करायला 1 वर्ष लागल. एवढं पाठ करायला तुम्हाला 1 वर्ष लागल. मग हाच प्रश्न नाथबाबांना विचारला. नाथबाबा तुमची इच्छा काय हो? नाथबाबा तुमची इच्छा काय?
तुम्हाला काही पाहिजे का? देवा मला एक कर ना, असं ज्ञान दे का त्या ज्ञानात प्रेम असेल, त्या ज्ञानात गण असेल. प्रेम असेल, प्रेम आपलं नाही, आपली भंगार प्रेम. इसी के बिना मैं जी नाही सकता. पागलच आहे तू काय जगत. कोणावर आहे प्रेम? त्याला क्वालिटी नाही, दर्जा नाही. बंगल्यात पोर राहतीन गाऊन ठेव प्रेम करती. काय प्रेम? अहो नवरदेवा संघ कलवरी आली ना आचार्य संघ गेली हो. आचार्य आलता जागरण गोंधळाला, त्याच्या आत लंगर तुटला का? असं का? फार एक वाक्य संघ महाराज, तुम्हाला काय घोडे लावायचे तेवढे लावा इंद्रिकरला, पण ते खरंच आहे. कालही बी आजही बी. ह्या मोबाईल आणि पायी पोरं फार पागल झाले हो. कोणी उठायचं मोबाईल घ्यायचा, त्याला चड्डी नाही, आतली चड्डी नाही पण हँडसिटी, चैन उघडी ना आतूनही मोकळा, कायम रेंजमध्ये, कायम रेंजमध्ये. आकडीचा पत्ता नाही, स्वक्षचा घाण वास, बगलात गुचिड्या. लगविला गेलो मोबाईल आला, चड्डीत मुतलं, त्यानं चैनच नाही खोलली. हलकट क्वालिटीचं नाही. आणि मी रोज कीर्तनात सांगतो, मगाशी सांगितलं, मोबाईलमुळं 8 रोग झालेत. लोक लिहून घ्या. एक, मोबाईलमुळं संवाद संपला, माणसं बोलायची बंद झाली. आणि पाया पडून सांगतो तरुण पोरांना, पाया पडतो तुमच्या, हे इंदुरीकरचे कीर्तन आहे. संकट प्रत्येक माणसावर येणारच आहेत. ते कुणात ते कुणा तरी पशी बोलत जा, पण संकट आतल्या आत ठेवू नका. लिंबाची लिंबुडी किती जरी पिकली तर आतून कडूच आहे. आणि मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहणार नाही. तुम्ही किती श्रीमंत असा, दुःख तुमचा पिछा सोडणार. थोडं संकट आलं ना बोलत जा. कॉलेजला असताना तुला प्रियशीनं धोका दिला, स्वभाव आहे तिचा, दिला धोका, मग तिच्यासाठी मरत हो तू? तिचं पोरग शाळेत जातं तरी तू तिच्यावर जळवतो, म्हणजे तू पागल आहे का? अय भंगरी, पोरीसाठी मरतो का दरिद्र्या? ए शांबड्या, अरे शिर सलामत तो टोन गया पगडी 50. अय भंगरी, अय हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? हे हृदय इतकं हलकट नाही की त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणालाही द्यावं. एक, आजपासून कोणतंही संकट आलं तर कोणातरी पशी बोलत जा, आतल्या आत ठेवू नका. आणि आतमध्ये ठेवलं का मेंदूला टेन्शन येऊन ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी जास्त होतं आणि अटॅक येतो. मग आपण म्हणतो ना, अटॅक आलेल्या माणसाला पहिली माणसं काय विचारतात, किती काय निघल्या ब्लॉकेज, किती निघल्या बा, शॉकअप किती निघल्या, याचा अर्थ ब्लड ऑफ सर्क्युलेशन हलकट विचाराने स्थिर होतं. एक, मोबाईलमुळं संवाद संपला. 2, मोबाईलमुळं माणसं एकलकोंडी झाली, एकटीच बसतात माणसं, येड्या बाबळीत, मुरीत, सिमेंटच्या नळीत, तुरीत. मग तुरीला शेंगा का म्हणून येणं यंदा? कपाशीचा झाला गेम, कपाशीचा नाही राहिलं काय. एकटेच मोटरसायकलवर बसायचं, पागल. मोबाईलमुळं एक, संवाद संपला, मान्य आहे का बोला? 2, मोबाईलमुळं माणसं एकलकोंडी झाली. 3, मोबाईलमुळं माणसं चिडचिडी झाली. 4, मोबाईलमुळं मेंदू हँग झाले. 5, मोबाईलमुळं सांधेदुखी झाली. 6, मोबाईलमुळं डोकेदुखी झाली. आणि 7 मोबाईलमुळं दृष्टी गेली. आणि 8, मोबाईलमुळं झोप गेली. आता हे टाळकरी बिळकरी आहेत ना, थोडं कीर्तन लांबलं ना, जांभळ्या देतील, आडवे होतील, कवा उरकील बाबा.
पण कीर्तन संपल्यावर हे लगेच झोपत नाहीत, दीड दीड तास झक मारितात, गेम पाहतात. ए व्हॉट्सअप बिस्टअप पाहतात का नाही? ए नाही मोबाईल वापरल्यानं काय फरक पडतो? आता पोरांनो मी नाही वापरीत मोबाईल, काय खुटलं आपल्या लोकांपेक्षा? पोरानं मला सांगा आता मी केवढ्याचा मोबाईल घेऊ शकतो? हा ॲपल केवढ्याचा? 1 लाखाचा सहज. पण मा मोबाईल 2400 रुपयाचा आहे. त्याला व्हॉट्सअप नाही, त्याला टिकटॉक नाही, त्याला पबजी फिबजी नाही. तो 1 सेकंदावर लावेले. तुम्ही माझ्याशी 1च सेकंद बोलणार, येस नो, उलट तिकडं काय खुटलं नाही. आणि तोय बी पहाटे 5ला चालू होतो, सकाळी 7:30ला बंद, पुन्हा दुपारचं कीर्तन 1ला संपलं का 5 ते 7च्या कीर्तनाला 1 तासभर चालू होतो, आणि 7 ते 9च्या कीर्तनाला मधल्या गॅपमध्ये चालू होतो, पुन्हा बंद. काही बोलत राहायचं मोबाईलवर, काय उपयोग आहे त्याचा? हॅलो 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 कुठं आहे? ए काय प्रॉब्लेम काय आहे? पडदा बंद झाला की तिकडं? ए कॅमेरावाले ते बंद झालं, स्क्रीन बघा कुठं. हा जाऊ दे, हे गेलं मोबाईल. एक मोबाईलवर काय बोलायचं? हॅलो कुठे? नदी वय, जेवला का? झोपला का? पाच आहे का? उतर नाही काय? बोकंडी घ्यायचा तुला? काय करायचं? आणि मोबाईलवर बोलायच्या पद्धती ते इतके बेकार आल्यात. आता 4 पद्धती आल्या, 4ही पहा माझ्या हाताकडे नीट. पहिली पद्धत, हॅलो हॅलो. अरे मागून आग झाली तरी वर आलतो तर तू काय, तुला करायचं नाही? बोलत तर सोडून दे ना विषय. हॅलो पहिली बर का. हॅलो आहे काही? दुसरी हॅलो, तिसरी हॅलो, चौथी हॅलो. आता इकडंच लाव, आता काय करू? आता सगळे इकडंच फुल रेंज आहे, बोल किती बोलत. नाथ बाबा तुम्हाला काही पाहिजे का? ए देवा, असं ज्ञान पाहिजे का त्या ज्ञानात ग नको, प्रेम पाहिजे. कसं? भक्ती प्रेमावी ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमावी ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमावी ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमावी
भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा 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 अभिमान नित्य नवतय माझी अभिमान नित्य नवतय माझी अभिमान नित्य नवतय माझी अभिमान नित्य नवतय माझी प्रेम सुखा देवी प्रेम सुखा देवी प्रेम सुखा देवी प्रेम सुखा देवी फटकावली पाहिजे. आणि पोरानो लग्न बायका मिळणार नाही तुम्हाला. तुम्ही व्यवसाय करा. पहिले दिवस गेले, आता पंपावाल्याला मुलगी द्यायची, धाब्यावाल्याला मुलगी द्यायची, ते दिवस आता गेले. बायका मिळणार नाही तुम्हाला. आणि लग्न ह्या 2च महिन्यात करा. पुढच्या वर्षी लग्न तिथी नाहीत. बाबा म्हणते कुंभमेळा आहे पुढच्या वर्षी. पुढच्या वर्षी शुक्राचा अस्तय अधिक महिना आहे. लग्न कमी आहेत. आता 13 तारखेला लग्न सुरू होणार आहे. आज 8 दिवसा जरा येईन त्यांना हा म्हणा. इडी बैरी मुखी भले तिला 2 पैरे पहिले 2 पोरे चालतील. मग आता काय करायचं. आणि एवढा सीझन जर गेला तर लटाकले तुम्ही बी. मग तुम्हाला एकच पर्याय आहे. मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे, झोपणे. नाही झोप आली तरी झोप येत नाही डबल. नाहीतर मग मामाची मामीची पूजा करणे. त्या मामान मुलगी आहे का? किती आहे? 1. आणि तुला भाऊ 2 आहे. जो जास्त प्रयत्न करील तोच गड काबीज करील. त्या मामाला आहे पोरगी. त्या मामाला आहे पोरगी. किती आहे? आणि तुला भाऊ तुमचाही लागला नंबर. त्या मामाला त्या मामाला नाही. त्या मामाला नाही. तुम्ही झाले वसाई. त्या मामा हे बरे तर दाढीला हात लागेल. तेव्हा मामाला मुलगी आहे का? किती आहे? आणि तुला भाऊ तेव्हा मागचा तेव्हा मामाला मुलगी आहे का? मामाचं लगीन नाही झालं. लहान पोरं सरळ बसा. उन्हाळ्याच्या सुट्टीत कुणाच्या घरी जायचं? मामाच्या घरी काय आहे? पोरगी आहे. आपले भक्त खोटं नाही बोलते. सगळ्या कीर्तनकारांनी आता एकच दणका उठवलाय. फक्त आई बापा बोलायचं. काही झालं का थोडं रडायचं. महाराजांना लोकांना वाटलं लय धार्मिक. त्याच्याच आईला भाकर नाही म्हणून ते रडत. ते काय लोकांना सांगते. त्यांनी आईवर थोडी माहिती सांगायची, थोडी रडायचं बिडायचं आणि लोकांनी लगेच म्हणायचं तंत आई मांडली. बघ त्याची आई कुठे ही चौकशी करा. उगाच आमच्यासारखं खरं बोललं का लोक म्हणते तो काही बोलतो. मी पागल बिगल आहे. माझ्यात एकच खोडे महाराज, मी खरं बोलतो. आईबापांवर भाषण करू नका ना, आईबापांवर व्याख्यानं देऊ नका ना, आईबापांवर कीर्तनात माहिती सांगू नका. आईबापा सांभाळायला शिका. काय मध्ये आता हे आमचे तरुण पोर आहे. तरुण पोरांना सांगतो, पोरांना तुम्ही शिक्षण कमी करा. काय शिकत राहून फायदा नाही. नोकऱ्या लागणार नाही तुम्हाला. आणि तुम्ही इंद्रिकडचं ऐका. मिळेल तो व्यवसाय करा, सुखी व्हा.
गारी का, कुल्फी का, पावी का, बटारी का, रद्दी का. आणि शेतकरी वर्गाला सांगून ठेवतो, महाराज म्हणून सांगत नाही, तुमचा मुलगा म्हणून सांगतो, नुसत्या शेतीवर संसार होणार नाही, शेतीला जॉईंट व्यवसाय करावा लागेल. हे कपाशी काढून एकानं 8 महिने बोंबलत हिंडा हे दिवस आता चालणार नाही. मुलांच्या शाळा आहे, मुलींचे लग्न आहेत, आपल्यावर संकट आहेत, आपल्याला कोणी रुपया देत नाही. काय मध्ये तुमचं? शेतकऱ्यानं कोंबड्या पाळा, गारी का, कुल्फी का, पावी का, किराणा आणि भाजीपाला वरच्यावर सुटेल असा व्यवसाय करा. तुम्ही म्हणाल दुकानं नाही झाले, वाहू द्या, पोटापुरता पैसा मिळतोच. काय मत आहे तुमचं? गारी का, तरुण पोरं तुम्ही इंद्रिकचं ऐका, शिक्षण शिकणार कवर तुम्ही? बरं लागली नोकरी तुम्हाला, बिन पैशाची आहे का? मग 10 लाख भरा 3,000 पगार घ्या. मग भेजे सडल्यावानी कशाला वागायचं तुम्ही? म्हशी बांधला ना 150 रुपये म्हशी. फक्त पोरांनो एवढी बाई गळ्यात लटका आणि आमच्या टोळीत या, सुखानं जगाल. यारी यारी लहान तोरे यादी भरती नारी रे. यारी यारी लहान तोरे यादी भरती नारी तोरे. हा करावा विचारा नरकीचे तकानाती. करावा विचारा नरकीचे तकानाती. यारी यारे लहान तोरे यादी बनती नारी रे. यारी यारे लहान तोर यादी बनती नारी रे. यारे यारे लहान तोर यादी बनती नारी रे. यारे यारे लहान तोर यादी बनती नारी रे. काय डीजे लावायची गरज? मस्तपैकी केस बिस बारीक करायचे, अंग झाकून कपडे घालायचे, शाळेत जायचं नाही तर पहिलवानकी करायची, पहिलवानकी करायची नाही, शाळेत डोकं लय चालत असेल तर अभ्यास करायचा, 3 वेळा नापास व्हायला काय फरक पडला? MPSC द्या मस्तपैकी, 1 दिवस थिला रोहाल, नाही तब्येत चालत पहिलवान हो. हां महाराज, महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे म्हणून जनता जागेवर राहिली महाराज. या 5-7 वर्षात पोलीस खात्याचं काम ओके. अहो काय कामं तर करायचे त्या पोलिसांनी बी. उद्या मंत्री येणार, अखेरात पोलीस डांबरी उभं, ते मंत्री आलंय बी काय त्या बिचाऱ्यांना काही आहे का नाही? महाराज मागच्या 15 24 तास पोलीस हायवेला पैसे सापडत होते, मिळाले तर नाही त्यांना काही. महाराज उलट त्या काळात त्या लोकांना डबल पेमेंट द्यायला पाहिजे. काय म्हणते? आता यंदाची निवडणुका की पावसात होती, उन्हाळ्यात होती, उन्हात आता होती पावसात. कोणी बी ती गाडी उचकायची, बॅटरी हे नाही काही, चला काय काय सांभाळायचं त्याने. पोरगी पळून गेली, चला पोलिसात. पोरगी गेली आपली, 3 दिवस झाले पोरगी गेली आपली. त्या पोलिसानं त्या पोरीचा बापा असा खोलीत घेतला पाहिजे, इकडे आतल्या खोलीत चाल, दांडकत आहेच त्याच्याकडे. का सटा सटा तू काही कुठं कुंभ मेळायला गेलता का? तुझी पोर पडून गेली ना, आलाय का तू आम्हाला सांगायला आला? तुझी पोर म्या सापडायची. काय काय ते बिचारीने कामं करायचे. 16च्या पोऱ्या बलात्कार करतो, 17चा पोऱ्या दरोडा टाकतो, 18चा पोरगा खून करतो. म्हणजे काय? कोणी उठायचं आणि काय करते? 18 ते 22चे टोनके चांगले रिपीट केल्यावर काय करते? यांचे आईबापा ना आलंय की नाही तर चांगली फटकावल्यावर काय करते? 3 आठवडे झाले टोनक्याला 10वीच्या सुट्ट्या लागून ये दिवाळीच्या. हे चांगले येळभर कापूसी काय मला लावावर, हे नाही चड्डीत मुथून झोपले तर काय? हरामीला माज आलाय, फुकाट मिळालं ते सगळं. घर आयतं बांधिले, यर आयते, गाडी आयते, 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात बूट, खिशात 100 रुपये पेट्रोलला, बापानं द्यायचे आणि हिनं 100 द्यायचे. इथं लय धार्मिक, दरिद्री नाही तर. हां, आणि हिनं उलटं पोराला म्हणायचं अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको, त्याचं नको ऐकू, त्याचं ऐकू नको. तो पहिल्यापासून तसाच आहे. कोण? त्याला मी 9वी पासून पाहते.
मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसती. तुका नाही उलातली कुठं त्यानं दुसरी केली असती. पोराची बाजू आईने घ्यायची. पोरगी लग्नात नाचती, पुरी नाचत्यात लग्नात. पाटलाच्या देशमुखाच्या 96 कोळी खानदान घराण्यातल्या पुरी लग्नात नाचत्यात डीजे पुढं चुमा दे गाण्याला. आणि तिची आई पाहती दरिद्री मोबाईलनी टाकी ती पुरी. हो काय माही गुड्डी ताल धरती म्हणली. तुझी गुड्डी जवळ खाता गड्ड्या घेऊन पळून जाईन तो कळण. पोरगी पळून गेल्यावर आई म्हणती मला अंदाज आलता बरं का, तू काय ध्यानाला बसली होती का. बावळ्याचा बाजार झाला सगळा. चांगले हे आता हे 10वी 12वीचे टोन घेत हे चांगले पिस सडवले. हो काय करते हे चांगली लाईट बंद करून 2-4 वेळा हाणले. हो काय टाप आहे यांचं. त्याला आपल्यासारखा बाप पाहिजे. हो उचलून आपटला तर कार्टून आला. आम्ही रात्रंदिवस कष्ट करतो तुला माज आला हरमी राहायचं असं तर पळ होईल. परत थोडं लांबल पण होईल. मी परत प्रयत्न करील पण तुझ्यासारखी इडी सांभाळणार नाही. पळ हलकट क्वालिटीचं रे. मी पानं मारून कापू शिकतोय तू पाणी टाकून पितोय. हाय रे नमुना. मी बांध करून वाढवायची तो टेप लावून कशी का आला का म्हणजे हलकट नाही तर हे लाईट बंद करून 2-3 वेळा हाणाबर पोऱ्या काहीच करीत नाही. आणि पोरं काय करीत नाही. मला पोर नुसतं म्हणलं ना घरातून निघून जाईन त्याचे फक्त कपडे पिशवी घालायचे. पण ते जात नाही गेलं तरी संध्याकाळी आल्याशिवाय राहत नाही. यांना कोण खातं बाहेर. पोऱ्या म्हणला मी फाशी घेईल ही दुरी तू गुतव मी वडितो इकडे. पोऱ्या म्हणला मी औषध पिल कोणतंही पिऊ द्या. टाटा मेट्री निराय कातर राऊंडअप गोल M45 M35 अविनाश टिकटॉक इतर नाशिकाचे नाव आहे. कोणाला लागले ते लिहून घ्या. आणि कोणत्याही औषध पोरानं पिऊ द्या. पोरगं 5 तास मरत नाही. माझा विश्वास नसला घेऊन पहा. आणि त्याला दवाखान्यातून आणले म्हणायचं औषध घेतो का. शेण खावा पण औषध नको. कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांग घेतात. इकडून नळी घाली त्याने इकडं काढी त्या. एकदा नळी घालून आणली ना ते रिकामो खाक पाहिलं तरी म्हणतं औषध आहे का. फटकावले हो काय क्वार्टर येतात काय हे बाहेरून केरळ नेपाळ राजस्थानवरून एवढे पोरं आलेत आपल्याकडे फोटो भरीत येतात आणि आपले नालायक बोंबलं तिंडतात. हां रिकाम्या बाटल्या ऐकणाऱ्यांनी गाड्या घेतल्या आणि बाटल्या रिकाम्या करणाऱ्यांनी जमीन ऐकल्या. आपल्या टोनग्याला सांगा तुम्ही घरं बांधले तर ग्रेनाईट कोण करते. राजस्थान आचारी राजस्थान. आपले मेलेत काय आपले फक्त मिशा काढून जीप काढून एकच प्राणी पळवतो. त्याचाही सीझन संपला. आता इंजेक्शन दिलं तरी जीप काढीत नाही. ते एकच महिना जीप काढीत. हलकट क्वालिटी फटकावली पाहिजे. हेच केलं पुरींचं. पुरीने तर बार लाजच वाढल्या. कुणावरही प्रेम त्याला क्वालिटी नाही दर्जा नाही. आम्ही एका वर्गात होतो नाही कोण फडा. बरं पुरी इतक्या बिंडोक झाल्यात महाराज. सध्या पुरी चांगल्या पोरांनो प्रेमही करीन. एकदम बंगरी त्याच्या बगलात गोचिड्या अंडरपॅन्टला वाण आणि ही त्यालाच म्हणते तूच माझी जान आहे. अगं त्याला दुसरी अंडरपॅन्टच नाही तर जान आणते. फटकावल्या पाहिजे पुरी धरून याडपट नाही तर. भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली. जरा घरी गेल्यावर महिला मंडळ आता एक 10-5 मिनिटं बसा. पुरींचे भांग बघा कुठून आणले ते भांग. आता एक भांग इतका डेंजर आणलाय पुरीनी. एकच बाजू बांधायची ही बाजू मोकळी. एका पुरीनं असं केलं नवरदेव घोड्यावरून खाली पडलं. तुडावलं घोड्यानं ते नवरदेव. त्याला वाटलं हिनं खुणावलं का काय ते काय भांगण काय कपडे ए काय ते मोबाईल ए. हां आता हां पुरीनं आता एकदा घरी जा. पुरींच्या आया आता घरी गेल्याने एक 10 मिनटं झोपू नका. जरा सोफा शीटवर लाईट बीट लावून फॅन लावून बसा. कारण मी काय सांगणार हे ऐकले मुंगे येतील तुम्हाला. एकदा 10 मिनटं पुरीच्या वर्गातल्या वह्या उचका.
जरा वहीची शेवटची पानं वाचा आपल्या पोरीची, काय स्टँडर्ड होमवर्क लिहिले त्याच्यावर. मुलीचे मोबाईल उचका, त्याच्यात मुलीचे मोबाईल उचका, त्यातले मेसेज वाचा, मग कळलं आपल्या देवीने किती भक्त गुमावले. मुलीच्या मोबाईल मधला बॅलन्स पहा. आपण 100 दिले त्याच्यात 500 आले, मग 100ला 500 ही स्कीम कोणती आली? ही 1 GB आहे का 2 GB आहे का GB? नाही महाराज, तुम्हाला वाईट वाटेल, पण याला कुठं तरी कंट्रोल केलं पाहिजे. काय मत आहे तुमचं? तुम्हाला आता वाईट वाटलं